नमस्कार. 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. पाहूया 36 जिल्ह्यात घडलेल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकमध्ये मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी आज सकल मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणासाठी बारामतीमध्ये मराठा मोर्चा ढोल बजाव आंदोलन करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येईल. मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशा ठरवण्यासाठी आणि मराठ्यांची एकी वाढवण्यासाठी येत्या 3 ऑक्टोबरला पुणे इथे मराठा विचार मंथन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीचे निमंत्रणासाठी म्हणून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीला साताऱ्यामध्ये आले होते. मराठा समाजातल्या गरीब वर्गाकडून आणि सर्व समाजांच्या लोकांकडून खूप मोठी तीव्र अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही ठिकठिकाणी आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे सगळं आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी होत असताना, प्रत्येकजण आपापली मागणी मांडत असताना, त्या अनुषंगानं शासनानं जी काही पावलं उचलायला हवी होती लवकरात लवकर, ती शासनानं पावलं उचललेली नाही. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात गावागावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये तसंच जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार आहोत. तसंच याचा जर राज्य सरकारने विचार केला नाही तर धनगरांच्या भावनेशी खेळलात तर इथून पुढच्या काळामध्ये राज्यांमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आम्ही आंदोलन करू. तसंच शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर देखील आंदोलन करू असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला डायरेक्ट विरोध करणारा हा समाज आहे, डायरेक्ट भिडणारा हा समाज आहे. त्यामुळे या समाजाला जाणून बुजून हे आरक्षणापासून वंचित ठेवतात. सोलापुरात काल धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केलं. यावेळेस 100हून अधिक धनगर बांधवांनी ढोल वाजवत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळेस आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा धनगर समाज बांधवांनी निषेध केला. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं काल नांदगाव तहसील कार्यालयावर आंदोलन केलेलं आहे. माता अहिल्यादेवी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात डफळीवर थाप मारून आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी म्हणून काल कळमनुरी येथे ढोल बजाव आंदोलन करण्यात आलेलं आहे. तहसील कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांनी एकत्र येत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत ढोल वाजवून आंदोलन केलं. धनगर आरक्षणासह विविध मागण्यांसाठी माढा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं माढा तहसील कार्यालयावर ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन करण्यात आलेलं आहे. मागण्यांची पूर्तता न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळेस पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देण्यासाठी आंदोलक शासकीय विश्रामगृहावर आले होते. तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. अकोल्यात धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलंय. तर यावेळेस धनगर समाजाचा एसटीत समावेश करा अन्यथा सरकारविरुद्ध संघर्ष टळाय असा इशाराही देण्यात आला. समाजाच्या वतीनं काल आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनही देण्यात आलं. औरंगाबादेत धनगर समाजाकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात आलेलं आहे. धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून आपल्या मागण्या लावून धरल्या गेल्या. धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा यवतमाळ तर्फे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत काल धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी निवेदन देण्यात आले. धनगर समाज जंगलात राहणारा आणि रानोमळी भटकणारा समाज आहे, अशिक्षित आहे आणि त्यामुळे आदिवासीप्रमाणे आम्हालाही आरक्षण दिलं पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळमध्ये कृषी विधेयकाच्या बिलाची होळी केली. यावेळेस राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं.
मतावर तुम्ही भलेही कायदा पास कराल हो, पण त्याची अंमलबजावणी करणार कसं? ज्या कंपन्या लुटायला आम्हाला येणार आहेत त्यांची कार्यालय काचेची आहेत आणि दगड आमच्या हातात आहेत. सांगलीत केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय. यावेळी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. तसंच केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. बिहारच्या डहाणू तालुक्यातील चारोट इथे किसान सभा शेतकरी आणि कामगारांमार्फत प्रतिकार आंदोलन करण्यात आलं. कृषी विधेयकाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभा शेतकरी आणि कामगारांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. अमरावती जिल्ह्यात कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी फाट्यावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी कृषी विधेयकाची होळी करून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारनं शेतकरी आणि कामगार विरोधी अध्यादेशाचा कायदा मंजूर केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निषेध करत आंदोलन केलं. यावेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधेयकाच्या प्रती फाडून अध्यादेश मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. केंद्र सरकारनं नुकतंच कृषी सुधारक विधेयक लोकसभेत मंजूर केलं. या विधेयकाला काही शेतकरी विरोध करत असले तरी पुणे जिल्ह्यातील सुरतापवाडी येथील नागरिकांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीमध्ये सदाभाऊ खोत यांनी देखील सहभाग घेतला. तसंच काही शेतकऱ्यांनी शेतात गुढी देखील उभारली होती. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार बिलाच्या विरोधात स्वराज अभियानाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली. हे बिल मागे न घेतल्यास स्वराज अभियानाच्या वतीनं देशभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला. अशा प्रकारचे अनेक एपीएमसी कायम राहणार असं एका बाजूला म्हणतात, परंतु त्याच वेळेला कायद्यामध्ये मात्र त्याला जे कायदेशीर स्वरूप द्यायला पाहिजे होतं ते मात्र लेखी स्वरूपामध्ये द्यायला ते तयार नाहीत. याचाच अर्थ त्यांना लोकांना फसवायचा, त्यांना शेतकऱ्यांना फसवायचा आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन केलं आहे. यावेळेस बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी करत सकल मराठा समाजाच्या वतीनं बीडच्या शेगाव पंढरपूर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस तब्बल 2 तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत मराठा क्रांती मोर्चातर्फे 2 तासांचं धरण आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळेस जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पनवेलमध्ये तहसील कार्यालयासमोर मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळेस आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर या निर्णयावरील फेरविचार याचिका सरकारनं दाखल केली आहे. याच मागणीची स्वतंत्र याचिका कोल्हापुरातील याचिकाकर्ते दिलीप पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या निर्णयाचा नोकर भरती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीवर परिणाम होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती केलेली आहे की जे काही स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती त्वरित उठवावी, कारण मराठा समाजातले विद्यार्थ्यांचा आणि जे काही नोकर भरती आहे त्याचा मोठा प्रॉब्लेम होतोय. राज्यातील पावसाचा जोर कमी झालाय. पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. आज खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. अमरावती विभागातील धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. प्रथमच 10 वर्षांनंतर विभागातील 29 धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. 511 प्रकल्पांमध्ये सध्या 90% इतका जलसाठा आहे. चाळीसगावच्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पुराच्या पाण्यात ऋषीपाथा पुलाचा काही भाग वाहून गेला. 5 महिन्यांपूर्वी या पुलाचं काम झालं होतं. पुराच्या पाण्यानं ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट कामाचं वाभाडे निघालेले असून झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. तालुक्यातील टाका ते चंदनापुरी रस्त्यावरील पूल काल पहाटे वाहून गेला. या पुलाचं काम 4 वर्ष झाले तरी अर्धवटच आहे. लिंडी नदीवरील पूल वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना शेतात जायला त्रास होतोय.
गेले 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला कॅम्प येथील आदिवासी पाड्याला बसला. मध्यरात्रीच्या सुमारास नदीच्या पुराचं पाणी वस्तीमध्ये शिरल्यानं आदिवासी कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. वाशिम जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी या काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे. ज्वारीची कापणी न झाल्यानं हे पीक कबूतर, हुलग्या या पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी सापडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. विदर्भात परतीचा जोरदार पाऊस सुरू झाला असल्यानं अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पीक पूर्णतः खराब झालं आहे. सोयाबीन पाठोपाठ आता कपाशी देखील खराब होण्याच्या मार्गावर आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराचा 16 पैकी 11 तालुक्यातल्या 381 गावांना फटका बसला. 82,960 हेक्टरवरील खरीपातील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. जवळपास जिल्ह्यातल्या 350 गावातल्या 74,000 हेक्टरवरील सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वायदे बोललेले वायदे उडदावर देतो बाबा, देतो बाबा म्हणलं ते कशाने देवा. जळगावात पाचोऱ्यामध्ये शिवसेनेतर्फे कांदा निर्यात बंदी आणि कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. पाचोरा तहसीलदारांना मागण्यांचं निवेदनही देण्यात आलेलं आहे. कांद्यात पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. 19-20 मधील पीक विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीतर्फे अर्धनग्न होऊन आंदोलन करण्यात आले. ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न आणि समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना करून त्याचं धोरण येत्या काही दिवसातच निश्चित करण्यात येईल असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचं नुकसान झालं होतं. परिणामी येत्या हंगामात केवळ 30 केंद्रांच्या माध्यमातूनच नियोजनबद्धरित्या कापूस खरेदीची भूमिका महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघानं घेतलेली आहे. सांगली जिल्ह्यात मूग आणि उडीद हमीभावानं खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू केली जाते. परंतु जत तालुक्यात सर्वाधिक उडीदाचं क्षेत्र आहे. हमीभावानं उडीद विक्री करायची झाल्यास 100 ते 150 किलोमीटरचा पल्ला गाठून सांगली इथे यावं लागतं. दरवर्षी खरेदी केंद्र सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसानं ऊस लागवडीची गती मंदावली. जिल्ह्यात ऊसाचं सरासरी क्षेत्र 71,000 हेक्टर इतकं आहे. त्यापैकी 19,921 हेक्टरवर म्हणजेच 28% इतकी लागवड झालेली आहे. खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्य आहे. तरीही दर जे ते दबावात आहेत. अशा स्थितीत अनेक शेतकरी शासकीय खरेदी योजनेत उडीद विक्रीसाठी नोंदणी करून घेत आहेत. आजवर झालेल्या सततच्या पावसानं अकोट तालुक्यातील खारपाण पट्ट्यात मोठं नुकसान झालंय. मूग, उडीद आणि सोयाबीनला आधीच फटका बसलाय. त्यानंतर आता अतिवृष्टीनं कपाशीचं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील बटाट्याचं आगार असलेल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रावर असणारी बटाटे जे आहेत त्याचं उत्पादन सडलं गेलंय. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागानं सुरू केले आहेत अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी T.K. चौधरी यांनी दिली आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 3,440, सरासरी 3,850 रुपये तर कमाल 3,900 रुपये दर मिळाले. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 3,000 ते 3,700 रुपये इतका प्रति क्विंटल दर मिळतोय. जागतिक वारसा लाभलेल्या साताऱ्यातील कास पठारावर यंदा फुलांचा बहर आलाय. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे पर्यटकांचा बहर काही या ठिकाणी आल्याचं दिसत नाहीये. काही नियम घालून 1 ऑक्टोबरपासून पर्यटन बंदी उठवावी अशी मागणी आता स्थानिकांनी केली. नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह कोरोनामुळे रद्द करण्यात आलाय. 14 ते 25 ऑक्टोबरला होणारे कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत. 14 ऑक्टोबरला धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मोठा समारंभ जो आहे तो दीक्षाभूमीवर होत असतो. कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीद्वारे ह्या वर्षीचे दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना वेगानं पसरत असताना आरोग्य विभागानं आता कोणत्याही पानबिडी दुकानामध्ये अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी घातलेली आहे। याबाबतचा आदेश आरोग्य विभागानं जारी केला आहे। वाशिम जिल्ह्यात माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते। नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं। राज्यात सध्या डॉक्टर्स कमतरता आहे, त्यामुळे डॉक्टरांना कोविड वॉर्डमध्ये सेवा बजावल्यानंतर 7 दिवस क्वारंटाईन न करता 1 दिवस सुट्टी देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये सेवा देण्यात येईल। यासाठी लवकर एक परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। नॉन कोविड पेशंटचे जे काही नंबर ऑफ बेड्स आहेत त्याच्यात 40% फक्त कॅपॅसिटी युटिलायझेशन होती, 60% वेकेंट होतं। असे बेड्स नॉन कोविडला मिळत नाहीत हे मी कधीही मान्य गव्हर्नमेंटच्या हद्दीपर्यंत तरी करणार नाही। नाशिक शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर काम करतेय। मात्र अपुऱ्या मनुष्यबळाला आधार देणारे अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या कोरोना योद्ध्यांना 2 महिन्यांपासून पगारच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। उमेद ग्रामीण अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती थांबवल्यानं त्यांच्यासाठी आता महिला वर्ग पुढे आलाय। ग्रामीण भागातील बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिलाय। चंद्रपुरात सततच्या जनता संचारबंदी विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली आहेत। तसंच आज संध्याकाळपर्यंत जनता संचारबंदी मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। पुरामार्ग येथील मुळस हेवाळे नदीवरील पूल वाहून गेलेला आहे, मात्र महिना उलटूनही प्रशासनानं दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पूल वाहून गेला त्याच ठिकाणी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला।